तो मूळचा आयर्लंडचा. कधी डॉक्टरचा असिस्टंट तर कधी वकिलाचा असिस्टंट आणि असं करत करत मुद्रक म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला लागला आणि भारतामध्ये आला. भारतामध्ये आल्यानंतर व्यापार सुरू केला, पण त्याला काही यश मिळालं नाही. आणि मग बंगालमध्ये जी अराजकता वाढली होती, जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढला होता, मग तो कंपनीचा असेल किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे धर्मगुरूंना पाठवलं होतं त्यांनी केला भ्रष्टाचार असेल, या सगळ्यांच्या विरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा लिखाणाचं काम जर कोणी केलं असेल तर तो होता जेम्स ऑगस्ट केकी. होय, ही आहे भारतातल्या पहिल्या वृत्तपत्राची कहाणी, ज्याचं नाव आहे बेंगॉल गॅझेट. ज्याची स्थापना आहे 29 जानेवारी 1780. आणि या वृत्तपत्राचा परिणाम म्हणून इंग्लंडच्या पार्लमेंटला कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे वेगळं करावं लागलं. आणि आज भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 मध्ये देखील कायदे मंडळ आणि न्याय मंडळ हे पूर्णपणे वेगळं आहे. म्हणूनच जेम्स ऑगस्ट हेकीला भारतीय वृत्तपत्राचा जनक असं म्हणतात. धन्यवाद.